मुलांनो, तुम्हाला खेळायला, धावायला, उडी मारायला आणि वाचायला ऊर्जा लागते, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे का की अन्न आपल्याला ऊर्जा देते? आपण घन पदार्थ खातो, द्रव पदार्थ पितो आणि वायू श्वासावाटे घेतो. हे सर्व शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत कसे पोहोचते हे आश्चर्यकारक वाटत नाही का? रक्त पोषक घटक आणि प्राणवायू सर्व पेशींमध्ये पोहोचवते आणि त्याद्वारे जीवनावश्यक प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण होते. मी बिंदू आता तुम्हाला इयत्ता 10वी जीवशास्त्रातील जीवन प्रक्रिया या धड्यातून प्राण्यांमध्ये वाहतुकीच्या विषयाबद्दल सविस्तरपणे सांगेन. एकपेशीय जीवांमध्ये पदार्थांना जास्त अंतरावर वाहून नेण्याची गरज नसते, परंतु बहुपेशीय जीवांमध्ये पदार्थ लांब अंतरावर पाठवावे लागतात. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील सर्वात उंच झाडासाठी हे अंतर 100 फुटांपेक्षा जास्त असू शकते. ॲमिबा, हायड्रा यांसारख्या निम्न स्तरातील जीवांमध्ये पदार्थ वाहतूक साध्या प्रक्रियाद्वारे होते, जसे की प्रसरण, ऑस्मोसिस इत्यादी. परंतु उच्च स्तरातील प्राण्यांच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात आणि केवळ प्रसरण व ऑस्मोसिसद्वारे पदार्थ मोठ्या प्रमाणात हलवणे फार काळ लागेल. अशा विलंबापासून वाचण्यासाठी एक स्वतंत्र वाहतूक प्रणाली आवश्यक आहे, जी पदार्थ जलद आणि प्रभावीपणे हलवू शकेल. वाहतूक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गोष्टी नेणे. मोठ्या जीवांमध्ये पोषक तत्वे, क्षार, प्राणवायू, संप्रेरके आणि कचरा पदार्थांचे शरीरभर वहन हे परिवहन प्रणाली करत असते. परिवहन प्रणालीमध्ये वाहक द्रव्ये, रक्त आणि लिम्फ तसेच हृदय व रक्तवाहिन्या समाविष्ट असतात, ज्या संग्रह आणि वहन यंत्रणा तयार करतात. शिक्षणाची उद्दिष्टे. हे प्रकरण शिकल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टींची माहिती होईल. परिवहन प्रणालीचे प्रकार, रक्ताचा घटक आणि त्यांचे संघटन, रक्तवाहिन्यांची रचना, हृदयाची संरचना, हृदयांमधील झडपा. महत्त्वाचे शब्द: परिवहन प्रणाली, संचरित्र प्रणाली, वाहतूक, परिवहन, हृदय, धमनी, आर्टरीज, शिरा, वेन्स, केशवाहिन्या, कॅपिलरीज, ॲट्रिया, हृदयाचे अलिंद, वेंट्रिकल्स, हृदयाचे नीलन, मायट्रल झडप, अर्धचंद्राकार झडप, सेमिल्युनार व्हॉल्व, रक्तद्रव्य प्लाझ्मा,
लाल पेशी RBC लाल पेशी, पांढऱ्या पेशी WBC पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स अणुरक्तपेशी. चला आता संचार प्रणाली संकल्पना नकाशाद्वारे समजून घेऊया. संचार प्रणालीचे प्रकार. प्राण्यांमध्ये 2 प्रकारच्या संचार प्रणाली आढळतात. उघडी संचार प्रणाली, बंद संचार प्रणाली. उघडी संचार प्रणाली या प्रकारात हृदय रक्तनळ्यांमधून रक्त पंप करते आणि ते शरीरातील मोकळ्या जागांमध्ये सायनस सोडले जाते. हे सायनस म्हणजे शरीरातील पोकळी असते, ज्याला हेमोसिल म्हणतात. यात रक्त वाहून नेणाऱ्या केशवाहिन्या कॅपिलरीज नसतात. उदाहरणार्थ आर्थ्रोपोड्स, सालामांडर, कोळी, मॉल्स्क, शिंपले, ऑक्टोपस आणि ॲसिडियन्स. बंद संचार प्रणाली या प्रकारात रक्त पूर्णपणे शरीरभर विशिष्ट रक्तवाहिन्यांमधूनच फिरते. यात धमन्यांमधून रक्त बाहेर जाते आणि शिरांमधून पुन्हा हृदयाकडे परत येते. रक्ताच्या वाहतुकीसाठी केशवाहिन्या कॅपिलरीज असतात. उदाहरणार्थ सर्वकशेरुकी प्राणी. विल्यम हार्वे सन 1628 यांनी बंद संचार प्रणालीचा शोध लावला. रक्त. रक्त हे लालसर रंगाचे संयोजी ऊतक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ऑक्सिजनयुक्त रक्त गडद लाल रंगाचे असून त्याचा स्वाद किंचित खारट असतो. रक्ताचे pH 7.4 असते. रक्त हे प्रामुख्याने द्रव, प्लाझ्मा आणि तयार झालेले घटक किंवा रक्तपेशी असे 2 घटकांपासून बनलेले असते. प्लाझ्मा. रक्ताचा 55% भाग हा प्लाझ्माचा असतो. तो थोडा अल्कधर्मी अल्काईन असतो. यात प्रथिने, ग्लुकोज, युरिया, एन्झाइम्स, संप्रेरके, हार्मोन्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. रक्तपेशी, रक्तघटक. रक्तातील पेशी 3 प्रकारच्या असतात. लाल रक्तपेशी RBC इरेथ्रोसाइट्स शरीराला ऑक्सिजन पुरवतात. पांढऱ्या रक्तपेशी WBC ल्युकोसाइट्स शरीराचे संरक्षण करतात. रक्तपट्टिका प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट्स जखमेवर रक्त गोठवतात. तुम्ही इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये रक्ताची रचना, रक्तगट आणि रक्तदान याविषयी शिकले आहात. त्यासाठी आधीचे व्हिडिओ पुन्हा पहा. रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या म्हणजे रक्त वाहून नेणाऱ्या जाळ्यांसारख्या नलिका ट्यूब्स असतात.
मार्सेलो मल्पिघी 1628 ते 1694 यांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने सूक्ष्म रक्तवाहिन्या केशवाहिन्या शोधल्या. रक्तवाहिन्यांचे 3 प्रकार आहेत: धमनी आर्टरीज, शिरा व्हेन्स, केशवाहिन्या कॅपिलरीज. धमनी आर्टरीज जाड आणि लवचिक भिंती असलेल्या रक्तवाहिन्या असतात. रक्त हृदयाकडून शरीराकडे वाहून येतात. ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतात फक्त फुफ्फुस, धमनी, पल्मिनरी आर्टरी वगळता. फुफ्फुस धमनी हृदयातून फुफ्फुसांकडे ऑक्सिजन शून्य रक्त नेते. शिरा व्हेन्स पातळ आणि कमी लवचिक रक्तवाहिन्या असतात. रक्त शरीराकडून हृदयाकडे परत आणतात. ऑक्सिजन शून्य रक्त वाहतात फक्त फुफ्फुस, शिरा, पल्मिनरी वेन वगळता. फुफ्फुस शिरा फुफ्फुसातून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त रक्त आणते. केशिका मालपिघी यांनी अतिशय पातळ रक्तवाहिन्यांना केस या लॅटिन शब्दावरून केशिका असे म्हटले, कारण त्या सर्वात पातळ केसांसारख्या पातळ होत्या. केशिका म्हणजे धमन्यांच्या फांद्या फुटून तयार होणाऱ्या अरुंद नळ्या असतात, ज्यानंतर शिरा आणि शिरा तयार करण्यासाठी एकत्र येतात. त्यांचा व्यास सुमारे 8 UM असतो. केशिका एंडोथेलियन पेशीच्या एका थराने बनतात. आता आपण धमनी आणि शिरांमधील फरक खालील तक्त्यात पाहूया. रचना आणि कार्य. हृदय हे नाशपतीच्या आकाराचे असते. त्याचा आरेखीय आकार त्रिकोणी असतो. समोरचा भाग रुंद आणि मागचा भाग निमुळता असतो. हृदयाचा आकार आपल्या स्वतःच्या मुठी एवढा असतो आणि त्याचे वजन सुमारे 360 ग्रॅम असते. हृदयावर 2 थर असलेली झिल्ली परिकार्थक झिल्ली असते. या 2 थरांमध्ये एक द्रव असतो जो हृदयाला घर्षण आणि कोणत्याही प्रकारच्या धक्क्यांपासून संरक्षण देतो. मानवी हृदय हे स्नायूंचे बनलेले असते आणि ते अवांछितपणे नियंत्रणाशिवाय कार्य करणाऱ्या स्नायूंनी तयार झालेले असते. हे स्नायू एक ठराविक लयीत आकुंचन आणि प्रसरण पावतात. यालाच हृदयाचे ठोके म्हणतात. हृदयाला खाचांद्वारे किंवा पटलांद्वारे सेप्टा 4 भागांमध्ये विभागले जाते. वरील 2 भागांना आलिंद ऑरिकल्स म्हणतात
आणि खालच्या भागांना पिंडकोश व्हेंट्रिकल्स म्हणतात. डावा अलिंद आणि डावा पिंडकोश उजव्या अलिंद आणि उजव्या पिंडकोशाच्या तुलनेत लहान असतात. हृदयाच्या भिंतींमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या कोरोनरी वाहिन्या कोरोनरी वेसल्स म्हणून ओळखल्या जातात, ज्या हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करतात. पिंडकोशांच्या भिंती अलिंदाच्या भिंतीपेक्षा जाड असतात. अलिंद आणि पिंडकोश यांच्या दरम्यान असलेले पटल सेप्टम ऑक्सिजनयुक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्ताच्या मिश्रणास प्रतिबंध करते. 1628 मध्ये विल्यम हार्वे यांनी शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया स्पष्ट केली. त्यांनी एक सिद्धांत मांडला की हृदय हा एक स्नायुमय पंप आहे, ज्याच्या मदतीने रक्त संपूर्ण शरीरात प्रवाहित होते. त्यांनी हृदयातील झडपांना वाल्व्ह कार्यप्रणालीचा शोध लावला. 1574 मध्ये इटालियन डॉक्टर जिरोलामो फॅब्रिसी यांनी पायातील शिरा अभ्यासल्या आणि त्यामध्ये लहान झडपा असल्याचे आढळले. यानंतर हार्वे यांनी प्रत्येक अलिंद आणि त्याच्या पिंडकोशामधील झडपा पाहिल्या आणि त्या एकमार्गी वन वे असल्याचे शोधले. या झडपा रक्ताला अलिंदातून पिंडकोशामध्ये अडथळ्याशिवाय वाहू देतात. परंतु हृदय आकुंचन पावत असताना पिंडकोशातील रक्त पुन्हा अलिंदात जाऊ शकत नाही. उजव्या अलिंदामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले ऑक्सिजन विरहित रक्त पोहोचवते. हे रक्त सुपेरियर वेना कावा, इन्फेरियर वेना कावा आणि कोरोनरी सायनस या प्रमुख शिरांमार्फत येते. फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसीय शिरा पल्मिनरी व्हेन्स डाव्या अलिंदामध्ये आणतात. उजव्या आणि डाव्या अलिंदा अनुक्रमाने उजव्या आणि डाव्या पिंडकोशामध्ये रक्त पंप करतात. पिंडकोश व्हेंट्रिकल्स हे हृदयाच्या खालच्या भागात असतात. उजवा आणि डावा पिंडकोश एकमेकांपासून इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टमद्वारे वेगळे असतात. उजवा आणि डावा पिंडकोश यांची भिंत जाड असते, कारण त्यांना रक्त मोठ्या दाबाने हृदयाच्या बाहेर पंप करावे लागते. उजव्या पिंडकोशातून पल्मिनरी ट्रंक फुफ्फुसीय धमनी निघते, जी पुढे दोन भागांमध्ये विभागली जाते. उजवी आणि डावी फुफ्फुसीय धमन्या. उजवी आणि डावी फुफ्फुसीय धमन्या अनुक्रमे
उजव्या आणि डाव्या फुफ्फुसांना ऑक्सिजन विरहित रक्त पुरवतात. डावा पिंडकोश वेंट्रिकल हा उजव्या पिंडकोशापेक्षा लांब आणि अरुंद असतो. त्याची भिंत उजव्या पिंडकोशाच्या तुलनेत सुमारे 3 पट जाड असते. डाव्या पिंडकोशातून महाधमनी निघते. महाधमनी शरीराच्या विविध अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवते. कोरोनरी धमन्या हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करतात. हृदयातील झडपा व्हाल्व्स या स्नायूमय पठ्ठ्या असतात, ज्या रक्तप्रवाह एका दिशेनेच नियंत्रित करतात आणि रक्ताच्या उलट प्रवाहाला अडथळा आणतात. हृदयात 3 प्रकारच्या झडपा असतात. उजवी एंट्री-ओ-व्हेंट्रिक्युलर झडप ही झडप उजव्या आलिंद आणि उजव्या पिंडकोश यांच्यात स्थित असते. तीन पातळ त्रिकोणी पानांसारख्या फडफड्या असतात, म्हणून तिला ट्रायस्पीड झडप म्हणतात. ही फडफडी पिंडकोशाच्या भिंतीवरून निघणाऱ्या स्नायूंच्या धाग्यांनी धरलेले असतात. यांना पॅपिलरी स्नायू म्हणतात. डावी एंट्रिओ-व्हेंट्रिक्युलर झडप ही झडप डाव्या अलिंद ऑरिकल्स आणि डाव्या पिंडकोशात यांच्यात असते. तिच्या 2 फडफड्या असतात, म्हणून तिला बायस्पीड आणि मायट्रल झडप म्हणतात. अर्धचंद्राकृती झडपा हृदयातून बाहेर जाणाऱ्या महाधमनी आणि फुफ्फुसीय धमनीत अर्धचंद्राकृती झडपा असतात. या झडपा रक्ताला परत पिंडकोशात येण्यापासून थांबवतात. या झडपांना फुफ्फुसीय आणि महाधमनी अर्धचंद्राकृती झडपा म्हणतात.